राजाला राग आला. सांबार म्हणतोस मला म्हणजे, तर होय म्हणते, माझं ज्ञान तू कुठं बघितलंस म्हणजे, तू माझ्या विकलांग शरीरावर बघितलंस म्हणते. तर जसं आपण सर्वसामान्य भक्त असतोय, गुरु म्हणजे व्यक्ती, गुरु म्हणजे देह समजू नका, गुरु म्हणजे तत्व असतं आणि हे तत्व परमेश्वराच्या कृपेनं प्राप्त होतं. आज आपण इथं बघितलं, आज शिवदत्त महाराज कोण आहे ती तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. संतोष दादाचा मुलगा आमचा नातू. आज आजा आणि वडील लहान मुलाचा पूजा करतो म्हणजे काय, शिवदत्तच्या देहाची पूजा नाही, त्याच्यात असणाऱ्या भगवंताने दिलेले तत्वाची पूजा आहे. आम्ही नक्की आलो, शिवदत्त आता नातो आहे, त्याला मांडीवर घेऊन आम्ही फिरवू शकतोय, चल म्हणले की फिरवतोय, तर शिवदत्त खवळतो, तो भाग वेगळा. पण आजचं गुरुपौर्णिमेचं गुरुतत्व त्यांच्यात आहे, कायमचं आहे. आणि गुरु तत्वाला आपण मानायला शिकलो पाहिजे. गुरु कुणाला म्हणायचं, तुम्हाला ऐश्वर्याला म्हणजे गुरु म्हणतात, की गुरु हे आपल्याला मोहात बंधनात टाकणाऱ्याला गुरु हे आध्यात्मिक मार्गात स्वीकारलं जात नाही. आध्यात्मिक मार्गात कसं आहे की प्रपंचात राहावा, प्रपंच करत असताना ह्यातनं थोडं थोडं अलिप्त व्हायला बघा. प्रपंचातला घट्टमिट्टी मारून परमार्थ आणि पुढचा मोक्ष आपल्याला मिळू शकत नाही. गुरुचं काम काय आहे, फक्त देव दाखवणे आणि देवाची भेट घडवणे, एवढंच गुरुचं काम आहे. पुढं वर जायचं का खाली जायचं हे शिष्याचं काम आहे. तुम्हाला जर अधोगती पाहिजे असेल तर संसारावर पकड घालता, जर नको हा एवढा संसार चालतोय, चालवणारा देवच आहे. देवाने सुद्धा एका मोराच्या आज्ञेत सांगितलंय की जर मला काही माही न मागता निस्वार्थानं भावाने केली तर त्याच्या मनोकामना मी पूर्णच करीन, पण तो माझ्याकडे पोहोचतो. जर तुम्ही मागण्या जर गेला तर मागण्या पूर्ण मिळते, पण मी तुम्हाला भेटणार गुरु आज्ञेत बघा. स्वतः भगवंताने सांगितलंय आपल्या इच्छा आकांक्षा ठेवा, पण त्याला मर्यादा ठेवा. प्रपंचात पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजे, ते प्रपंचाच्या विरोधात नाही, प्रपंचातनं आपण बाजूला पुण्य शिकलं पाहिजे. आणि ही आपण गुरु म्हणून जर आता जमलायचा, एवढ्या लांब आलायचं म्हणजे गुरु तत्व म्हणजे काय. आज मोठमोठे राज्य, आपण आपला विचार करू नका, तुम्ही म्हणता की आता तुम्ही प्रपंचात सांगताय, पण मोठमोठे राजे महाराज आहेत, त्यांचं सुद्धा बघा. शिवलेल्या मध्ये भद्रसेनाने काय केलं, मेलेला पुत्र त्याला ऋषी मुनीने जिवंत केला, आणि जिवंत गेल्यानंतर पुन्हा तिने अनुष्ठान मांडून पुन्हा राज्य त्यागून वनात गेले. हे झालं. आपण महाभारत बघतोय, महाभारत किती लोक मेली, किती तरी त्याचा किती 819 सेना गेली, सगळी संपली, कौरव संपले, पांडवाचे संपले, पण शेवट अभ्यास करून बघा, पांडवांना श्रीकृष्ण सुद्धा गेले, आणि श्रीकृष्ण गेल्यानंतर सगळं राज्य मिळवतं का नाही पांडवांना, तरी सुद्धा पांडव सगळं राज्य नातवाला देऊन ते वनात ह्याला गेले, म्हणजे स्वर्गाच्या द्वार सगळं सोडून गेलीच का नाही पांडव. आणि जाताना स्वर्ग त्याला सुद्धा मिळला नाही, फक्त धर्मराजाला स्वर्ग मिळाला. नीती आणि नियम आचरण शुद्ध ठेवलं तर डायरेक्ट स्वर्गाचं सुद्धा आपल्याला प्राप्त होऊ शकते, आणि स्वर्गात आपल्याला स्थान मिळू शकते. महाराजांनी सुद्धा सांगितलंय, साध्या पडकाला राजे बनवले का नाही, मी प्रत्येक प्रबंधाला सांगतोय, फक्त तुम्ही इच्छा ठेवा. तो राजा आज दसरा अर्जुन महाराजांचा भक्त होता, कुठं माहूरगडला, त्याने राज्य त्यागलेलं होतं. मला नको म्हणला राज्य, का तर लोक म्हटले, गुरु म्हटले राज्य नको, तुझा वडील वाढलाय, राजकारभार तू केला पाहिजे. तर म्हणजे राज्यकारभार कशासाठी करू, राज्यकारभारात सगळं दोष आहे. ती दोष कसं, तर प्रजेचा कर घेणं, लोकांवर प्रजेला सैनिकांनी अन्याय केला तर त्याचा दोष कुणावर, आमच्यावर येते, राजावर येते. म्हणून मला राज्य करायचं नाही. त्यावेळी त्यांचं गुरु वर्गमुनी होते, त्यांना माहित होतं की ही लवकर सुधारणार नाही. त्यावेळी त्यांनी सांगितले की तो दत्त महाराजांचे माहूरला जाऊन भेट घे, आणि दत्त महाराजांच्या सांगण्यानुसार तो निर्णय घे. त्यावेळी तो दत्त महाराजांना शरण गेला माहूरला, आणि माहूरला शरण गेल्यानंतर दत्त महाराजांनी विचारलं, तर म्हटले हे अन्याय सगळा होतो म्हटले, आणि मला काही हे राज्य उपयोग घ्यायचं नाही. महाराजांना सुद्धा त्यांनी सांगितले की मला हे राज्य नको. त्यावेळी महाराजांनी सांगितले की तुला दोष कुठे आहे, म्हणजे तू वडिलाचं कर आणि नीतीनं राज्य कर, मग अन्याय करते त्याला काय करायचं, तर तू त्याची काळजी करू. तर मला असं द्या म्हणला की जिथे अन्याय होईल तिथं मीच पोचलो पाहिजे, माझं सैन्य नाही, तिथं योग्य न्याय निवडली. आणि महाराजांनी मला हाताला हात द्या म्हणजे, त्यामुळे त्याला अर्जुनाचं नाव सहस्त्र अर्जुन झालं. बरोबर आहे का, सहस्त्र अर्जुन. आणि मग तो पृथ्वीचा नव सप्त दीपाचा अधिपती केला, तिथे सगळ्या दीपाचा अधिपती केला. त्याला ऐश्वर किती मिळतं की सप्त दीपाचा अधिपती आयुष्य 85,000 वर्ष भोगलं त्यानं, आणि शेवट त्याला पुन्हा 85,000 वर्ष भोगल्यानंतर पुन्हा महाराजांना शरण गेला.
की माझं चुकलं म्हणला. काय झालं म्हणले, तुला काय पाहिजे अजून सांग म्हणले, मी देतो. त्याला पश्चाताप झाला. किती 85,000 वर्ष राज्य भोगणाऱ्याला पश्चाताप झाला. म्हणला मी चुकलो म्हणला महाराज, मी मागायला गेलो आणि मला कोंडा मागितला म्हणला. ते ऐश्वर्य म्हणजे म्हटला कोंडा आहे, मला तुम्ही मुक्ती द्या. महाराज म्हणजे तुला पाहिजे ते सांग, मी देतो. दुर्लक्ष केलं. 3 दिवस राजा तिथं ठाम मांडून बसला. महाराजांनी दुर्लक्ष केलं. त्यावेळी मात्र महाराजांच्या जे मुख्य त्यावेळी होते प्रधान मंडळी त्यांचे शिष्य, त्यांनी सांगितले की आता दया करा, तुमचा शिष्य आहे. त्यावेळी महाराजांनी त्याला विचारलं, बोल म्हणले काय पाहिजे. तर काय नाही म्हणले, फक्त तुमच्या चरणापाशी मला जागा द्या, बस मी चुकलो, मला मुक्ती पाहिजे. ही ऐश्वर्य काही उपयोगाचं नाही. किती 85,000 राज्य वर्ष बघणारा आपलं तर जीवनाचा आज हाय उद्या नाही, बेभरवशी जीवन आहे. त्यात किती हाय तोपर्यंत आपण माऊली परमेश्वर प्राप्त केला पाहिजे. प्रपंचात घट्टी मिठी मारू नका. प्रपंचात अधिक थोडं दुर्लक्ष करून जरा बाजूला व्हायची तयारी ठेवली पाहिजे. आपण आपला जबाबदारी आता आपल्या सुनाला द्या, सुनावर जबाबदारी द्या, पुन्हा नातवट नात सुना सगळं माझ्याच हातात झालं पाहिजे म्हणलं तर आपण लवकर सुटू शकणार नाही. प्रत्येकाने प्रत्येकाला जबाबदारी देत गेलं तर पुढचा कार्य चांगला आणि आपण आध्यात्मिक मार्गात आलं पाहिजे. आज मिळवायचं आहे काय की आपण गोष्टी कुठल्या शिकायच्या आहे की मन ताब्यात ठेवायला पाहिजे. मन ताब्यात कसं ठेवायचं आहे, महाराजांनी सांगितलं नदीला बांध घालता येतो, वाऱ्याला बांध घालता येईल, पण मनाला बांध घालता येत नाही. मन वडाळ आहे आणि ह्या मनाला काबूत असताना आपण सगळ्यांनी आपल्या 2 आहेत, एक देहात जीव आणि शिव आहे का नाही. जीव म्हणजे देह आणि शिव म्हणजे आत्मा. आत्मा आणि अंतरात्मा आहे का नाही. आपलं कुठलेही कार्य करताना चुकीचं असेल तर अंतरात्मा सांगतोय हे करू नको, सांगत असतो आपल्याला, पण ही वडाळ मन ऐकत नाही, नाही मला हे केलं पाहिजे आणि मग दुःख भोगावं लागतंय. प्रत्येक माणसाला प्रत्येक गोष्ट करताना अंतरात्मा आपल्याला सांगतोय योग्य काय आहे, अयोग्य काय आहे. पण जीवाशिवाची दडली उपाधी, कुठला प्रपंच उठली उपाधी. जेव्हा जीवाची शिवाची आपली भेट होईल तेव्हा प्रपंच तुटतो आणि सगळ्या गोष्टी आपल्याला परमार्थाकडे न्यायला जाते. त्या फक्त आपण त्याच्यातला अंतर आपल्याला साक्ष दिलं पाहिजे. आपण करतोय ते योग्य करतोय का, चुकीचं करतोय, खरं आहे का, खोटं आहे का, ते आपल्या अंतर्मनाला बघा. तुम्ही बघतोय का, देव माझ्याकडे बघतो का, देव तर बघतोय. प्रत्येक गोष्ट आपली नोंद होते. त्या आपण नुसतं आता इथनं पेमेंट मारायचं म्हणलं की लगेच दुसऱ्या जातात, लगेच मेसेज येतोय. तसं म्हणजे प्रत्येक गोष्ट आपली नोंद होत्या. चांगलं कर्म करा, वाईट कर्म करा, प्रत्येक गोष्टीची नोंद आहे. आणि ही नोंद आहे का त्याच्यावर आपला विचार असेल तर साध्या साध्या गोष्टीचं उदाहरण ग्रंथातलं बघा. आज चांडल्य ऋषी होते. चांडल्य ऋषींना तुळावर लटकवलं गेलं चोरीचा आरोपाला. चोरी केली होती चोरांनी आणि आरोपाला चांडल्य ऋषीवर. त्यांना सोळावर बांधलं आणि त्या सोळावर बांधताना ते एक ब्राह्मणाची पत्नी, तिची इच्छा होती की नवऱ्यानं मला वेगळ्या ठिकाणी न्यावं. ते घेऊन जाताना तिचा धक्का लागला. त्यानं शाप दिला की उद्या ज्यांना मला धक्का मारला ते माझा सुरावर बांधताना ते उद्या सूर्य उगवायच्या आत मारणार. ही मी बिचारी पतिव्रता होती. तिने सांगितले की सूर्य तू उगवणार. मी वाचलंय का कोणी, जरा हात वर करा. हा, तर सूर्य तू उगवणार नाही म्हणजे आता पुढे झालं. सूर्य उगवणार म्हटल्यानंतर सगळीकडे सगळं अंधार म्हटल्यावर काय किती दिवस, 2 दिवस पशु पक्षी खाणं पिणं सगळं, 1 दिवस सगळं आलं तर आपल्याला किती पोड होतंय. शेवट देव देवता आता काय करायचं. ही तर बिचारी मागे सराय तयार नाही. सात्विक सत्व आणि पतिव्रता होती. पतिव्रतेच्या ताकदी उडी असत्या की सूर्य सुद्धा माऊली उगवणा झाला. त्यावेळी सगळी तिला आता मानायची कुणी, तिला नवरा मारणार होता, ती कुणाच ऐकणार. त्यावेळी सगळे देव जे होता अनुसया मातेला शरण गेली. अनुसया माते म्हणजे दत्त महाराजांची माता. तिला शरण गेली आणि म्हणजे तुम्हीच ही एवढं काम करा. ती म्हणजे ठीक आहे जातो म्हणजे. आणि ते बी पतिव्रता अनुसया मातेच तरी म्हणजे सगळ्यात नाव आणि ते त्याच तिला दिले. म्हणजे ही शाप मागेली असंख्य लोकांचं म्हणतो, मी माझ्या नवऱ्यासाठी मी काय करू म्हणतो. त्यावेळी त्याने सांगितले की तू शाप मागितली, माझ्या उत्सापानं मी तुझ्या नवऱ्याला जेवण करतो. आणि मग त्याला ते मेला नवरा सूर्य उगवल्यानंतर अनुसया मातेच्या कृपेनं तो जेवण झाला. त्यावेळी शांडेल्य ऋषींनी विचारलं की त्या यमराजाला की माझं चुकलं काय, मला का फासावं. त्यावेळी त्याने सांगितलं की तुम्ही भुंग्याला काटा टोचवला. बरोबर आहे. भुंग्याला कोर्टात टोचवल्याला एवढी नोंद झाल्या एवढ्या मोठ्या ऋषीची. पण आपल्या कर्माचं नोंद होत असं नाही. त्याचा प्रत्येकाने विचार करायला शिकलं पाहिजे. ही एक झाला भाग.
भीष्म पितामह गंगापुत्र होते. आपण म्हणतो की गंगात केलं की स्नान केलं की माझं पाप निघतं, जातो का नाही? आपण गंगेला जिथं कुठलं आपलं हे असते की मोठमोठं आता काय काय म्हणते त्याला संगमती असते की आपण स्नान करतो ते हा बाला म्हणजे. आणि त्या सापाला तुम्ही बाणानं धरलं आणि उचलून बाजूला वाटतनं काढलं साप, पण तो साप काट्याच्या फांदरीवर पडला आणि त्याचा प्रायश्चित्त तुम्हाला शिवानाच्या रूपात घ्यावं लागलंय. हे भीष्म पितामहाला ही विषय झाला. तुम्ही अजून पुढचं जर बघितलं, भगवान श्रीकृष्ण होते का नाही? त्यांना मारणार पण होतं का? सगळं संपवायची क्षमता होती, पण त्यांनी साध्या बारका तीर्थ गुजरातला जाताना लागतंय बघा, सोमनाथला जाताना बाणानं हरणाचं त्यांना ही डोळं दिसल्यामुळं त्या ह्यानं किरातानं ते बाण बरोबर इथं मारला आणि ते बाण श्रीकृष्णांचा मृत्यू त्यातच होता. बरोबर बाण लागल्यानंतर मृत्यू व्हायला लागला. त्यावेळी तो आला पळत, तर बघितलं तर माझ्या हातनं चुकलंय, मला माफ करा. चुकलं नाही, माझ्या हातनं तुझा बालीच्या त्यात वर जाता मी पाठीमागनं बाण धरून जा आणि त्याचं प्रायश्चित्त मला भोगावं लागलं. भगवान श्रीकृष्णानं जर प्रायश्चित्त भोगावं लागत असेल तर आपण ती जाती पत्ती म्हणायला हरकत नाही. ती झालं मागच्यातलं. आता गुरुचरित्र आपण भक्त आहे, गुरुचरित्र म्हणजे महाराजांचं. स्वतःच्या बहिणीचं भविष्य मी प्रत्येक प्रमाणाला सांगतोय. चुकून मांजराच्या हत्या झाल्या, 12 वर्ष कुष्ठरोगीचं भोग म्हणले आणि 12 वर्षात सुद्धा संपत नाही, येऊन गाणगापूरला भेट. स्वतःच्या बहिणीला माऊली भोगायला लावलंय. हे महाराजांचे तत्व आहे. भगवान काय करतात की आपल्या शिष्याचं, आपल्या नातलगाचं, आपल्या रक्ताच्या नात्यातलं किंवा आपल्या शिष्याचं किंवा आपल्या खास जे भक्ताचं त्याचं प्रायश्चित्त पहिल्यांदा भोगून घेते. तुम्हाला वाटतं मी एवढं भक्तीत राहतोय, मला दुःख का, मला वेदना का, मला संकट का, आणि माझं बघताय शरीर किती होतं. दत्त जयंतीला कसं होतं, वाक्य घेऊन मी चालत होतो, बघितलं का नाही? आता सुद्धा माणसं म्हणजे काका निम्म राहिला, निम्म राहिलो बाबा. गुरुचरित्रात आज्ञा बघा की पूर्व प्रारंभ भोगायचं होतं आणि हे मी संपवणार एका वचनावर फेकत आम्ही राहिलेलो असतो का? तर यातनं मीच तुला दूर करणार आहे, की भगवंताचं वचन आहे. आज आपलं प्रारंभ भोग भोगून करावं लागतं. आज आमच्यासारखा आम्ही म्हणतो काय देव असं म्हणत नाही मी, पण वन मॅन शो आहे का नाही सांगा? महाराजांनी नेमणूक केल्या फक्त या जगाच्या कल्याणासाठी. आपला देह वापरायचा आहे आम्हाला. आम्ही भगवंताला काय मागत नाही, फक्त जगाच्या कल्याणासाठी आम्हाला फक्त हे टिकवा आणि तुमचं कार्य करून घ्या आणि पुढच्या जन्मात एवढी मोठी जबाबदारी देऊ नका. फक्त मला तुमच्या सेवेचा एक दास म्हणून लोटायला कुठे ठेवा, एवढंच मागणं आहे. पण तुमच्या शिवाय कुठेही मला घालवू नका, ती मागणं आम्हाला.